आहे सर्वजण. आज तुमचे स्वागत आहे न्यू मिनी ब्लॉगमध्ये. आज आम्ही जात आहे जामनेर तालुक्यातले सोनबर्डी या गावाला. त्याच्यानंतर मी मस्त रेडी झाले आणि धीरज पण रेडी झाला. मग आम्ही जाण्यासाठी निघालो टू व्हीलर. जळगावपासून फक्त 38 किलोमीटर सोनबर्डी आहे. आजचं वातावरण तुम्ही बघू शकता किती छान आहे. ऊन पण नाही आहे, थोडं पावसाळी आहे. अशा वातावरणात फिरायला खूप मजा येते. त्यानंतर आम्ही पोहोचलो फायनली सोनबर्डी या गावाला. महादेव काही लांब नाही होतं, जवळच होतं. काही वाटलं नाही आम्हाला दूर. निसर्ग छान असल्यामुळे खूप उत्सुकता होती. तर आम्ही आता पोहोचलो मंदिरात. आम्ही आलो आहे कुठे? सोनबर्डीला. सोनबर्डी बर्डी. इथे खूप छान झाडं लावलेली आहेत. ते म्हणतात नाही का, झाडे लावा झाडे वाचवा मानवी जीवन आनंदी. असे खूप छान छोटे छोटे म्हणी. ते म्हणतात नाही का, महादेवाच्या भक्तीत जो लीन आहे तोच करा नंदीचा दास आहे. आम्ही आता मंदिरामध्ये आलो आहे. हे खरं आहे, पण आयुष्यात कितीही संकट आलं तरी हर हर महादेव म्हटल्यावर मन आपोआप हलकं होतं. छानपैकी इथं भारी मंदिर आहे. तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. जल प्रवाह पावितस्थले गले लंबे लंबितांबुजंग तुंग मालिकां टमट्ट मट्ट मट्ट मन्निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव. हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर. आमचे बाबा आता त्यांचे व्यक्तिमत्व सांगत आहे. सोनबर्डी या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्यासोबत आहे मिस्टर मनोज वाणी. हाय, हॅलो, हावाडू. आणि आलेले माझ्या मिसेस पुष्पा हरारे. वाजवतो आहे, लहानपण त्याला आठवत आहे. लहानपणाचा भरपूर आनंद घेत आहे. मनोज वाणीसाठी एकदा टाळ. इथं डायरेक्ट एक नंबर वाटत आहे, एकदम भारी. मंदिरात येऊन तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान वाटलं. इथे येऊन असं स्वर्गात जसा आनंद वाटला. आपण जळगावपासून खूप दूर आलेलो आहोत, त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं इथे येऊन. जळगावपासून किती किलोमीटर आहे? जळगावपासून फक्त 36 किलोमीटर आहे. काही दूर वाटलं का? काही दूर वाटत नाही. पाऊस चालू होऊन गेलेला आहे. इथे भरपूर आनंद मिळत आहे. आम्ही आता नाना नानी पार्कला जात आहोत. इथं रात्री खूप छान वाटतं. इथं ना रात्री लाईट वगैरे चालू असतात आणि पाणी पण नाचतं इथं. त्याच्यानंतर आम्ही आता आलो नाना नानी पार्क. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. त्याच्यानंतर आम्हाला खूप भूक लागली, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण जेवायला बसलो. जेवणात मस्तपैकी दशमी, चटणी, ठेचा, इडली होतं. आणि टेस्ट कशी झाली ते पण नंतर सांगा. कसे झाले ते सांगा. आई कसं झालं? इडली छान झालं. या जेवणाला मंडळी सर्वजण जेवण करा. कोणाला भारी जेवण करा. मामा लोणचं घेता, माझ्या घरचं आहे. काय करा काका? आम्ही लोणचं घ्या, तिकडे पार्सल करा. इथं रात्री खरंच खूप छान वाटतं, भारी वाटतं, मस्त. आणि पार्कमधून मंदिर दिसत आहे. एक नंबर वाटलं इथं, खूप छान, एकदम मस्त वाटलं. मन फ्रेश होऊन गेलं. घरी पण खूप बोर वाटत होता आम्हाला. तर एक खूपच छान वाटलं इथं. तुम्हाला पण जर रिकामा टाईम असेल, भेटला असेल तर तुम्ही पण नक्की जामनेरमध्ये सोनबर्डी गाव आहे तिथं नक्की ये जा. आणि महादेव मंदिर पण आहे, मस्त मंदिर पण खूप छान आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, धीरज रुसलेला आहे कारण त्याला घरी जायचं नाही आहे. त्याचं म्हणणं आहे की मला इथंच मुक्काम राहू द्यायचं आहे. आता तो इथं एकटाच राहणार आहे. बघू शकता तुम्ही. त्याचं असं म्हणणं आहे की नुसतं मला बगीच्यामध्येच राहू द्या. मंदिर पण नाही आवडत त्याला आणि नदी पण नाही आवडत त्याला. नुसता हा बगीचाच आवडलेला आहे. आणि लहान मुलांना बगीचा खूप आवडतो, हे तर प्रत्येकालाच माहिती आहे.
आणि त्याचं असं म्हणणं आहे की पाऊस पडायला पाहिजे म्हणजे आम्ही जेणेकरून ओलं होऊन जायला पाहिजे. असा आमचा कार्टून आहे तो छोटासा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा.